बघा मी तुम्हाला भोपळ्याचे घारगे करून दाखवणार. तर मी भोपळा घेतला इथे आणि भोपळा साल काढून चिरून घेते. भोपळा मी आता शिजवून घेणार आहे. तर कुकरमध्ये लावून घेते. त्यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकणार आहे. ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं नाही. इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये तीळ घालून घेऊया, पांढरे चमचा मीठ घालून घेऊया. भोपळा बघा चांगला स्मॅश करून घेतलाय. गव्हाच्या पिठामध्ये टाकायचं आणि बघा छान बघा असं मळून घेतलंय. आता मी 1 चमचा तेल टाकते. 1 चमचा तेल घालून घेऊया. 10 मिनिटं झालेत. आपण आता पीठ बघा कसं छान भिजलंय. ते पीठ लावून चपातीसारखं लाटून घेऊया. जाडसरच लाटायचं. तर वाटीच्या साहाय्याने असं गोल पाडून घ्यायचं. इथे मी तेल तापत ठेवलंय. बघा कसं छान फुगले. बघू शकता कसे टम्म फुगले. बघा आपले झाले भोपळ्याचे घारगे तयार. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.